नमस्कार, मी अश्विन देशपांडे. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि हो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे हे ध्यानात ठेवा. मन, चित्त, बुद्धी एकाग्र करून आजचा जर का व्हिडिओ ऐकलात तर तुम्हाला व्यक्तिगत जीवनामध्ये प्रचंड फायदा होईल ही ग्वाही मी देतो. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तर आजचा विषय कुठला आहे? आजचा विषय आहे की योग मार्गामधलं अडचण, योग मार्गामधली विघ्न, योग मार्गामधली जी काही अडथळ्यांची शर्यत आहे ती कशामुळे तयार होते, ती विघ्न काय काय आहे हे मी वाचत होतो माझ्या आयुष्यामध्ये. महर्षी पातंजलींच्या योगसूत्रामध्ये जसं हे दिलेलं आहे तसंच हठयोग प्रदीपिका या स्वामी स्वात्मारामांच्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी याबद्दलची चर्चा केलेली आहे. आणि हे दोन्ही वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की योग मार्गातले का बरं? आपल्याला एखादं कार्य करायचं असेल, मोठं कार्य उभारायचं असेल, मोठं कार्य प्रत्यक्ष जीवनामध्ये फलस्वरूप आणायचं असेल तर हे अडथळे सगळीकडेच येऊ शकतात. म्हणून आपण खरं तर सपोर्ट घेणार आहोत की महर्षी पातंजली आणि स्वामी स्वात्माराम काय म्हणतात त्याचा. परंतु आपल्या रोजच्या जीवनामध्ये कुठलंही काम जे की चांगलं आहे, जे की समाज उपयोगी आहे, जे की आपल्या कुटुंबासाठी उपयोगी आहे किंवा आपल्या व्यक्तिगत करिअर विषयी असेल किंवा कुठलंही सत्कार्य असेल तर हे 9 अडथळे आपल्याला आपल्या फलश्रुतीपर्यंत, फलप्राप्तीपर्यंत जाऊ देणार नाहीत असं मला वाटलं. म्हणून जेवढं योगाभ्यास करत असताना एक योग साधक म्हणून मी हे जीव ओतून शिकत गेलो, तसंच जीव ओतून तुम्ही पण आज त्याची नोंद घ्यावी हीच माझी आज प्रामाणिक इच्छा आहे बरं का. तर याला महर्षी पातंजलींनी योग दर्शनामध्ये समाधीपाद नावाचा जो विषय सांगितला आहे त्याच्यामध्ये विघ्न आणणाऱ्या 9 अंतरायांची गणना केली आहे, लिस्ट केली आहे. आता हे अंतराय म्हणजे काय? तर अडथळे, विक्षेप, विघ्न किंवा ऑपोजिशन पार्टी, योग प्रतिपक्ष असंही याला संबोधण्यात आलंय. आपल्या चित्ताला विचलित करणारे जे काही म्हणून घटक असतील त्या घटकांना या ग्रंथामध्ये अत्यंत विशद करून व्यवस्थित आपल्याला सांगण्यात आलंय. आणि मी सांगतो ते पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या चांगल्या मोठ्या कार्यासाठी याची कायम तुलना करत राहा. तुम्हाला कळेल की योगाभ्यासासाठीच नव्हे तर हे आपल्या रोजच्या आयुष्यात खूप गरजेचं आहे. काय आहेत बरं ते? चला एक एक जाणून घेऊयात. हे आहे टोटल 9. किती? 9. या जन्मामध्ये कुठलंही कार्य करण्यासाठी आपल्याला जे मिळालेलं आहे ते सगळ्यात उपयुक्त साधन म्हणजे शरीर. आणि या शरीराला हार्डवेअर मी संबोधतो हे तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये माहिती आहे. हार्डवेअर जर का खराब झालं तर कम्प्युटर फेकून द्यावा लागतो. मदरबोर्ड खराब झाला तर कम्प्युटर फेकून द्यावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे. त्या चिप्स जर का काम करेन अशा झाल्या तर फेकून द्याव्या लागतात. तसंच आपलं शरीर हे हार्डवेअर आहे, बुद्धी हे हार्डवेअर आहे. आणि या शरीरातील सप्त धातूंचा समतोल ठेवणं आपलं परम कर्तव्य आहे. ही गोष्ट प्रत्येक साधकाने, प्रत्येक लाईफ प्रॅक्टिशनरने, प्रत्येक कॉन्शियसनेस प्रॅक्टिशनरने, प्रत्येक ध्यान साधकाने, प्रत्येक करिअरिस्ट माणसाने लक्षात ठेवायलाच पाहिजे. आणि अशा या हार्डवेअर मध्ये जर का काही असमतोल तयार झाला, विषमता तयार झाली तर नॅचरली योगी योग साधनेसाठी असमर्थ होतो. जर का योगी योग साधनेसाठी असमर्थ होत असेल, योग साधनेचा साधक असमर्थ होत असेल तर
सेम गोष्ट आपल्या आयुष्यात सुद्धा नाही का? सपोज तुम्हाला मॅरेथॉनला जायचंय आणि गुडघेदुखीचा त्रास आहे, लठ्ठपणा खूप आहे, चालणं होत नाही, धाप लागते, श्वास लागतो, हे सगळे विषय असतील, ब्लड प्रेशर असेल, हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल, अँजिओग्राफी झालेली असेल, डायबिटीस असेल, तुम्ही हजार शारीरिक व्याधी जर का ग्रस्त असाल तर तुम्ही त्या मॅरेथॉन मध्ये धावायला जाणार आहे का? नाही. तुम्हाला एक मोठा व्यवसाय उभा करायचा आहे, परंतु जर शरीराने साथ दिली नाही, बुद्धीने साथ दिली नाही, तर कसं काय होईल? छोट्या छोट्या गोष्टींचं प्रेशर घेतो आपण, अँझायटी होते, आपल्याला भीती वाटते, आपल्याला टेन्शन येतं, आपण थोडस चणचणीमध्ये आलो की आपली वाट लागून जाते, आपण भयगंड होतो, आपल्याला न्यूनगंड असतो, आपल्याला 100 प्रकारचे बौद्धिक त्रास पण आहेत. मग हे घेऊन, असं हार्डवेअर घेऊन आपण जर का एखादी साधना करायला लागलो तर ती साधना फलश्रुतीपर्यंत जाणार आहे का? नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून पहिला अडथळा जर का काही असेल तर तो आहे शरीरातली व्याधी. सुदृढ शरीर तुम्ही संकल्प केला की तो सिद्धीस नेण्यास साथ देणार, परंतु ज्याचं शरीर व्याधीग्रस्त, त्याचं शरीर त्याला अशा संकल्पांपासून कायम वंचित ठेवणार. दुसरा जो अडथळा आहे त्या अडथळ्याचं नाव आहे स्त्यान. संस्कृत शब्द आहे, जरा अवघड आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की आपल्या चित्तामध्ये मन बुद्धी दोन्ही मिळून चित्त तयार होतं. आपल्या मनामध्ये आणि आपल्या बुद्धीमध्ये काहीही करायची इच्छा नाही, आणि जेव्हा काहीच इच्छा नाही तेव्हा काय होणार आहे का हातून? चान्सच नाही. म्हणून अशा प्रकारची एक इमोशनल इम्बॅलन्सची स्थिती, भावनिक असमतोलाची जेव्हा आपल्यामध्ये क्रिया तयार होते त्यावेळेस आपण कुठलाच संकल्प करू शकत नाही आणि तो सिद्धीपर्यंत नेऊ शकत नाही. कुठलंच काम त्या पूर्णत्वापर्यंत जाणारच नाहीये. म्हणून योगाभ्यासात जसा ही अशी भावना की मला काही करायचं नाहीये अवरोध निर्माण करते, विरोध निर्माण करते, प्रतिपक्ष तयार करते, तसंच आपल्या कुठल्याही कार्यासाठी हा प्रतिपक्ष या भावनेमुळे तयार होऊ शकतो. तिसरी गोष्ट, संशय, डाऊट. संशय हा संसाराचा शत्रू आहे. संशय हा नातेसंबंधांचा शत्रू आहे. संशय परिस्थितीचा घेणं म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरावरचाही संशय प्रकट करणं होय. स्वतःवरचा संशय, स्वतःच्या क्षमतांचा संशय आपला विनाश करतो. संशयासारखा दुसरा किडा नाही जो पोखरून पोखरून आपली पूर्णच्या पूर्ण वाट लावतो. म्हणून क्रिया असो, वस्तू असो, माणूस असो, संकल्पना असो, बुद्धी असो, एखादं ध्येय असो, एखादं उद्दिष्ट असो, एखादं नातं असो, आपल्याला संशय घेता कामा नये. ज्याप्रमाणे मृगजळ हा नुसता भास आहे, त्याचप्रमाणे एखादं ध्येय निश्चित करून मनात संशय निर्माण करणं म्हणजे त्या ध्येयाबद्दलचं मृगजळ निर्माण करणं आणि ध्येयापर्यंत न पोहोचणं होय. हे या पतंजली सूत्रांमध्ये महर्षींनी सांगितलं. स्वामी स्वात्मारामांनी त्याच्यावर अजून कळस चढवला. तो कळस मी सांगणार आहे, पण सध्या आपण महर्षी पतंजलींचेच अंतराय शिकतोय. मी विचार केला की हे आपल्या रोजच्या आयुष्यात नाही का ऍप्लिकेबल? व्हाय ओनली योगाभ्यास? एव्हरी काइंड ऑफ अभ्यास. अभ्यास म्हणजे काय? शेवटी एखादी गोष्ट आपण शिकणं, आत्मसात करणं, पारंगत होणं, एखादं कार्य आपण करणं, प्रत्यक्ष त्या कार्याला सिद्धीस नेणं. मग आपण कुठलंच कार्य जर का करू शकणार नसू, त्याच्या मागे कारण काय? आपल्या मनातले 100 प्रकारचे संशय. कधी आपल्या बौद्धिक क्षमतांवर आपण संशय घेतो, कधी आर्थिक क्षमतांवर संशय घेतो, कधी सामाजिक विषयांवर संशय घेतो, कधी आपण कल्चरली सांस्कृतिक दृष्ट्या आपण स्वतःला संशयाच्या भोवऱ्यात अडकवतो, कधी आपण स्वतःच्या कामगिरीला संशयाच्या भोवऱ्यात अडकवून टाकतो. असा संशय माणूस काहीच नाही करू शकत. म्हणून हा तिसरा अडथळा लक्षात घ्या, सगळ्यात डेंजरस आहे बरं का. चौथा अडथळा आहे तो म्हणजे प्रमाद, जो महर्षी पतंजलीने सांगितला.
आपल्या मनाला आणि बुद्धीला एकत्रितरित्या आपण चित्त एका वर्तमान क्षणामध्ये जर का संबोधणार असू, तर या चित्ताला एकाग्रता काय, फोकस काय, कॉन्सन्ट्रेशन काय हे सगळं कळून सुद्धा त्याचं अनुसरण करता येत नाही, त्याला फॉलो करता येत नाही. त्याला म्हणतात अपराध, प्रमाद. आणि असा प्रमाद, असा अपराध करणं म्हणजे अत्यंत घातक आहे. गणिताच्या शिक्षकाने जर का गणिताच्या क्लासमध्ये म्युझिक घ्यायला सुरुवात केली तर तुमची वाट लागणार, हो की नाही? त्याचप्रमाणे गणिताच्या पेपरला जर का आपण विज्ञानाचा अभ्यास करून गेलो तरी सुद्धा आपला पूर्ण वाट लावण्याचा कार्यक्रम आपण करतो आहोत. याचप्रमाणे आपल्या हातामध्ये योगाभ्यास नावाचं कार्य असेल, संकल्प असेल, ध्यान साधना हा संकल्प असेल, आपल्या हातामध्ये योगासन करण्याचा संकल्प असेल, आपल्या हातामध्ये प्राणायाम करण्याचा संकल्प असेल, आपल्या हातामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे हा संकल्प असेल, आपल्या हातामध्ये चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे हा संकल्प असेल, आपल्या हातामध्ये कंपनी सेक्रेटरी व्हायचंय हा संकल्प असेल, आपल्या हातामध्ये सायंटिस्ट व्हायचंय हा संकल्प असेल, कुठलाही संकल्प सिद्धीच तेव्हाच जाईल जेव्हा तुम्ही हा प्रमाद करणार नाही की जिथं जे काम करायचंय तिथे पूर्ण एक चित्त, एक मन, एक बुद्धी, एकाग्रतेने ते काम करावं लागेल. फोकस 100% तिथं असला पाहिजे. 100 धंदे करून ते काम करणं योग्य ठरणार नाही. म्हणून हा प्रमाद, हा अपराध, हा घनघोर गुन्हा तुम्ही कधीच करू नका. म्हणजे साधना तुमची परिपूर्ण होईल, फलश्रुतीपर्यंत पोहोचेल. 5वा अडथळा आहे तो म्हणजे आलस्य, आळशीपणा. हे तर काही तुम्हाला नवीन नाही, रोजच ऐकलंय. आळसावरून आपण किती बोलणे खाल्लेत लहानपणापासून आपल्याला माहितीच आहे. शरीराच्या आणि मनाच्या आणि बुद्धीच्या जडत्वामुळे, स्थूलतेमुळे कुठलीच क्रिया किंवा कुठलाच विचार करण्याची वृत्ती मनात तयार न होणं म्हणजे आलस्य होय, असं महर्षी पातंजली सांगतात. तुम्ही मला सांगा, ध्यान दुसरा मुद्दा आणि हा आळस याच्यामध्ये एक फरक आहे फंडामेंटली. इथे आळस करायचा आहे, किमान एक संकल्प आहे की मला आळस करायचा आहे, तिथं काहीच नाहीये, मनात काहीच करायची इच्छा नाहीये ध्यानामध्ये. इथे आलस्य आहे, मला कुठलीच क्रिया करायची, मी ढिम्म बसून राहील, दे रे हरी पलंगावरी. असं काय मिळतं का कधी आयुष्यामध्ये, सांगा बरं? नाही की नाही? म्हणून आलस्य आपल्या निष्क्रियतेसाठी निश्चितपणे कारणीभूत आहे आणि आलस्य आपल्याला आपल्या संकल्पापासून सदैव दूर ठेवतं. आलस्य संकल्पापासूनच दूर ठेवतं, संकल्पाचेच विचार मनात येऊ देत नाही, त्याच्यामुळे क्रिया होणार नाही, क्रिया झाली नाही तर फलश्रुतीचा विषयच येत नाही. त्याच्या पुढे आहे अविरती. पुन्हा एकदा संस्कृत शब्द, याचा अर्थ सांगतो. वैराग्याचा अभाव म्हणजे अविरती होय. आता तुम्ही म्हणाल वैराग्य कसं, मी तर प्रपंचात राहून सगळं करतो ना, वैराग्याचं काय? तर वैराग्य म्हणजे मनातला असा भाव जो आपण अति अटॅचमेंट्समुळे, अति संवेदनशील स्वभावामुळे सगळ्या गोष्टींमध्ये आपणच आहोत, आपल्याशिवाय सगळं अडतं, आपल्याशिवाय काहीच होत नाही, ती आपण सगळ्या गोष्टींमध्ये गुंतण्याची जी सवय लावून घेतलीये, त्यातनं आपल्याला जर का एखादा संकल्प पूर्णत्वाला न्यायचा असेल, फलश्रुतीपर्यंत न्यायचा असेल, सिद्धीपर्यंत न्यायचा असेल, तर अनेक गोष्टी सोडाव्या लागतात. त्याला वैराग्य असं संबोधण्यात आलंय बरं का. वैराग्य म्हणजे लगेच भगवे कपडे चालले हिमालयात असं डोळ्यासमोर आणू नका प्लीज. इथे विषय आहे की अविरती म्हणजे आपल्या अनअटॅच्ड माइंडसेटचा विषय आहे. आपण जेवढे मनानी भावनांनी गुंतलेलो आहोत त्यापैकी अनेक गुंते आपल्याला स्वतःला सोडवावे लागतील, डिटॅचमेंट आणावीच लागेल. जर का आसक्ती हा शब्द मी वापरला तर तुम्हाला लगेच कळेल. आपल्यामध्ये कशाची आसक्ती नाहीये बरं? आपल्याला अन्नाची आसक्ती आहे, आपल्यामध्ये नात्यांची आसक्ती आहे, आपल्यामध्ये संबंधांची आसक्ती आहे, आपल्याला वस्तूंची आसक्ती आहे, आपल्या घरातला कप फुटला तरी स्त्रियांना त्रास होतो. आपल्याला आसक्ती इतकी आवडते की आपण त्या आसक्तीच्या अधीन झालेलो आहोत.
आणि त्या अनासक्त वर्तनाला इथं वैराग्य असं संबोधण्यात आलंय. म्हणजे काय, तर ज्यामध्ये तुम्ही गुंतलेला आहात, जे अडथळा म्हणून उद्या तुमच्या साधनेमध्ये होऊ शकतील, येऊ शकतील, अशा घटकांना इथं अविरती नाही, अविरती तुम्हाला सोडावी लागेल, हे महर्षी पातंजली सांगतायत. पुढचा विषय, भ्रांती दर्शन. मला माझ्या मार्गावरून पथभ्रष्ट करण्यासाठी माझ्या इतका उपयुक्त दुसरा कोणीही नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा अगोदर. म्हणजे मी काय सांगतोय, की मी जर का माझ्या आयुष्यात काही ध्येय, काही उद्दिष्ट, काही साधना करायची ठरवली, तर तिथून विचलित मीच मला करू शकतो, बाहेर कोणीही करू शकत नाही. हे जर का तुम्हाला प्रथमतः लक्षात आलं, तरी सुद्धा आपल्याला भटकवण्यासाठी या जगामध्ये खूप आमिष आहेत, खूप प्रकारची आमंत्रणं निमंत्रणं आहेत, खूप प्रकारचे घटक आहेत जे आपल्याला आपल्या साधना पादावरनं दूर नेऊ शकतात. तुम्हाला उदाहरण देतो. माझ्या एका मित्राने ठरवलं की तो फॅक्टरी उघडेल. मी तुम्हाला, जे कोणी उद्योजक माझा आत्ता व्हिडिओ ऐकतात, त्या सगळ्यांना ब्रह्मा किंवा महर्षी समजतो. का बरं माहितीये? उद्योजक बनणं म्हणजे अक्षरशः एक संपूर्ण तपोसाधना आहे, एक संपूर्ण स्वतःची सृष्टी निर्माण करण्याची ब्रह्म साधना आहे. आणि असा उद्योजक त्याच्या पथावरून जर का भ्रष्ट झाला, तर त्याला कोणीही नाही, तोच फक्त जबाबदार असतो. त्याचप्रमाणे साधना पादावरनं आपल्याला भ्रांती दर्शन जर का झालं, म्हणजे आपलं मन जर का विरुद्ध दिशेला किंवा विपरीत दिशेला किंवा भ्रमामध्ये अडकलं, आणि असं अडकण्याचं काम झाल्यानंतर आपण उद्दिष्टापासून वंचित झालो, तर आपला सिद्धीचा विषय कधीच होणार नाही. म्हणून लक्षात घ्या, भ्रांती दर्शन हे सुद्धा यथार्थ नाही, हे आपल्याला वाट लावण्यासाठी पुरेसा आहे, मोठा अडथळा आहे. 8वा घटक आहे अलब्ध भूमिकत्व. अवघड शब्द आहे की नाही? आपण रोजच्या भाषेत हा शब्दच वापरला नाही कधी. एखाद्या साधकाने प्रयत्न करून सुद्धा त्याला काही ना काहीतरी कारणामुळे त्याच्या लक्ष्याची, त्याच्या उद्दिष्टाची, त्याच्या ध्येयाची प्राप्ती न होणं म्हणजे अलब्ध भूमिकत्व आहे. आता काय होतं सांगतो मी तुम्हाला. कधी कधी आपण ध्येयाच्या अगदी जवळ असतो आणि आपण सोडून देतो. मग आपल्याला काही उपलब्ध होणार आहे का? नाही, अनलब्ध होतं. आपल्याला ते अलब्ध होतं, उपलब्धच होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला एक स्टोरी पण सांगतो. एक माणूस एकदा एक जाहिरात पाहतो की त्याला मोठी जमीन समोरच्याला विकायची आहे, आणि त्या जमिनीमध्ये सोनं आहे, त्याला पक्क माहिती आहे. परंतु त्या जमिनीमध्ये त्याने ठिकठिकाणी खणून पाहिले, त्या माणसाला अजिबात कुठेही काही सोनं सापडलं नाहीये. म्हणून तो विकायला तयार झालेला आहे की काही ना काही तर निघेल, किमान जमिनीची बेसिक जी किंमत आहे ती तर निघेल, नाही नफा तर किमान बेसिक आपलं भांडवल तर निघेल, म्हणून तो विक्रीला काढतो. जो घेतो तो माणूस अक्षरशः मातीमोल भावामध्ये ती जमीन विकत घेतो. आणि त्या आधीच्या माणसाने जिथे जिथे खणलेलं असतं त्यातल्या पहिल्या जागेवर जातो, अतिशय खोल खड्डा निवडतो आणि तिथे फक्त 4 कुदळी मारले की त्याला सोनं मिळतं. काय झालं? तो आधीचा माणूस ज्याच्याकडे सोन्याची खाण होती, पण त्यांनी त्याची मेहनत, त्यांनी त्याची तपस्या, त्यांनी त्याची साधना, त्यांनी त्याचा संकल्प क्षीण ठेवला. पर्यायाने त्याला ते सोनं सापडलं नाही आणि त्यांनी मातीमोल भावात एवढी प्रचंड मूल्यवान गोष्ट विकून टाकली. अहो, आपल्या आयुष्यात असंच घडतं. म्हणून आपण आपलं ध्येय तोपर्यंत सोडायचं नाही जोवर आपण त्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला एक सुंदर वाक्य सांगतो मार्टिन ल्यूथर किंगचं. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर तो काय म्हणायचा? माझं ध्येय मिळवण्यासाठी मी धावत जायला पाहिजे. मी धावू नाही शकलो तर मी पळत जाईन, मी पळू नाही शकलो तर मी चालत जाईन, मी चालू नाही शकलो तर मी सरपटत जाईन,
पण जाईन जरूर. त्याला म्हणतात खरा निश्चय. अलब्ध भूमिकत्व अशा माणसाला कधीच फेस करावं लागत नाही. आपणही ते फेस करू नये. आपल्याला जे ठरवलं ती प्राप्त व्हायला पाहिजे साधना, ती साधना फलित होण्यासाठी आपण कधीही रणांगण मध्ये सोडणार नाही, रणछोडदास होणार नाही, रणधीरदास होऊ आणि जिंकू, ही गोष्ट लक्षात ठेवा. शेवटचा 9वा फॅक्टर आहे अनवस्थितत्व. या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्याला जो संकल्प, आपण जो उद्देश, जे ध्येय, जो गोल, जे टार्गेट मनात ठरवलं आहे, त्याचा जो विचार आहे त्यामध्ये स्थिरता प्राप्त न करणं म्हणजे अनवस्थितत्व तयार होणे होय. हे अनवस्थितत्व तयार होऊच द्यायचं नाही. आपल्याला अवस्था तत्व पाहिजे. प्रत्येक उद्दिष्ट ठेवणाऱ्या माणसाला हे सगळेच्या सगळे विघ्न येतील हे जरुरी नाही. यातलं एक जरी विघ्न आलं तरी आपण विचलित होऊ, पथभ्रष्ट होऊ, ही गोष्ट ध्यानात ठेवा. मी महर्षी पतंजलींकडनं एवढं शिकलो की मी माझ्या आयुष्यामध्ये जे ध्येय ठेवलं त्याच्यामध्ये हे 9 विघ्न कधीच येऊ देणार. त्याच्यामुळे अनवस्थितत्व म्हणजे ती मनाची, ती बुद्धीची, ती आपल्या चेतनेची, ती आपल्या शरीराची स्थिरता, आपल्या उद्दिष्टाप्रती कमिटमेंट, आपल्या उद्दिष्टाप्रती डिटर्मिनेशन, आपल्या उद्दिष्टाप्रती आपली समर्पित भावना स्थिर असली पाहिजे. मग ते अवस्था त्रयी बरोबर साथ देतात आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. पुन्हा एकदा 9 शब्द. जे अडथळे आहेत ते शरीराच्या पातळीवर व्याधी, मनाच्या पातळीवर व्याधी, बुद्धीच्या पातळीवर व्याधी. शब्द आहे व्याधी. दुसरा शब्द आहे स्त्यान, काही न करण्याची इच्छा. तिसरा शब्द आहे संशय. संशय सगळ्यात मोठा शत्रू. प्रमाद म्हणजे असा गुन्हा जो आपल्याला आपल्या अतिशय मूलभूत एकाग्रतेच्या पासून स्वतःला वंचित करतो, ते होऊ द्यायचं नाही. 5वा आलस्य, आळस, शत्रू नंबर 1. 6वा अविरती, काहीतरी कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, यानुसार अविरती म्हणजे ते वैराग्य जे आपल्याला आपल्या संकल्पापासून वंचित ठेवेल त्या सगळ्या गोष्टींबाबतीत मनात आणता आलं पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस करता आली पाहिजे. त्याच्यानंतर आहे भ्रांती दर्शन, भटकना नाही, अजिबात भटकून चालायचं नाही. माझ्या पथावर मी तोपर्यंत पोहोचत राहीन, तोपर्यंतच पोहोचेन जोवर मी अविरत चालत राहत नाही. पथ में पथिक विश्राम कैसा, जब तक उद्देश प्राप्त ना. गोष्ट लक्षात ठेवा. आणि शेवटचं आहे अलब्ध भूमिकत्व, म्हणजे प्रयत्न करून सुद्धा स्थिरता विचारांची, भावनांची, शरीराची प्राप्त न होणे, दिशाहीन होणे मध्येच. आता हे झाले 9 महर्षी पातंजलींनी सांगितलेले 9 अडथळे. परंतु ह्याच्याशिवाय स्वात्माराम योगींनी सुद्धा त्यांच्या हठयोग प्रदीपिकेमध्ये काही गोष्टी सांगितल्यात. त्या थोडक्यात घेऊयात, नुसते त्याचे टायटल्स घेऊयात, फार त्याच्या डिटेलमध्ये आपण जायला नको. पण हे सुद्धा महत्वाचे, तेवढं लक्षात ठेवा. अर्धपोटी काम करणं म्हणजे अल्पाहार आपली वाट लावणार. अत्याहार म्हणजे जास्त खाल्लं तरी सुद्धा आपली वाट लागणार. हा सुद्धा एक मोठा अडथळा आहे, लक्षात घ्या. आपण कमी खाल्लं ही भावना मनात आली की आपल्याला सारखी भूक लागते बरं का, लक्षात घ्या. अधिक खाल्लं की आळस येतो, स्थूलता येते. अतिश्रम करणं, दमून जाणं, आणि मग शरीर एक क्षण येतं सांगतो तुम्हाला की आता तुम्ही कामच नाही करू शकत. हा एक अडथळाच आहे. म्हणून प्रयास, अतिप्रयास. त्यानंतर शब्द वापरलाय स्वामींनी प्रजल्प. प्रजल्प म्हणजे निरर्थक बडबड. आपण आपल्या बडबडीच्या माध्यमातून जेवढी एनर्जी वेस्ट करतो ना, ती आपली निरर्थक बडबड आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू देत नाही किंवा भ्रांती दर्शन करून देते. त्यानंतर आहे नियमाग्रह. नियमाग्रह म्हणजे काय जबरदस्त गोष्ट, आजच्या युगात तर सगळ्यात जास्त ऍप्लिकेबल आहे. या देशामध्ये आपण नियम पाळायला पाहिजेत हे खरंय, परंतु काही नियम हे काळानुरूप बदलले नाहीत
तर त्या नियमांना सोडून द्यावं लागतं. एस्पेशली जे अतिशय कट्टर धार्मिक लोक आहेत त्यांना माझा हा संदेश आहे, जो स्वामी आत्मारामांच्या स्वरूपात मी देतोय, की नियमाग्रह, कट्टरता आणू नका. कट्टरतेने कोणाचंच भलं होत नाही आणि तो अति काटेकोरपणा आपल्या गाळात घेऊन जातो. लिमिट्स, मर्यादा टाकतो, आपली लवचिकता संपवून टाकतो, आपली विपुलता मनाची संपवून टाकतो आणि आपण अक्षरशः भिकारी होतो. त्याच्यामुळे ती नियमित, अतिनियमितता, अतिनियम पालनाची पद्धत बंद व्हायला पाहिजे आणि आपण लवचिक व्हायला पाहिजे. आणि नंतर म्हणजे अनावश्यक जनसंग, नको त्या लोकांच्या संपर्कात येणं, नको त्या संगतीमध्ये राहणं, नको त्या संगतीमध्ये नको त्या सवयी लावून घेणं. आणि शेवटचं आहे ते म्हणजे लौल्य. बघा, स्वामी स्वात्मारामांना मनपूर्वक आपण आभार मानूयात. लौल्य म्हणजे चंचलता. लौल्य म्हणजे आत्ता मन इथंय, आत्ता मन तिथंय, आत्ता मन इथंय, आत्ता मन तिथंय. हे जे चंचल 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 आहे, त्या चंचल मनाची जी भूमिका आपण घेतो, त्याच्यामुळे विचार सतत बदलत राहतात. त्याच्यामुळे आपण एक संकल्प पूर्णच करू शकत नाही. म्हणून ही चांचल्याची भूमिका सोडावी लागेल. तर स्वात्मारामांचे आपण आता पुन्हा एकदा नटशेल मध्ये पॉइंट्स घेऊयात. जे 9 पॉइंट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे आहेत. पहिला आहे अत्याहार किंवा अल्पहार, दुसरा आहे अतिप्रयास, तिसरा आहे प्रजल्प म्हणजे निरर्थक बडबड, चौथा आहे नियमाग्रह, पाचवा आहे अनावश्यक जनसंग आणि सहावा आहे चांचल्य लौल्य. मला अशी आशा आहे की 9 आणि 6 हे 15 घटक आपल्याला आपल्या कुठल्याही साधनेच्या पथावर जर का विचलित करणार असतील, पथभ्रष्ट करणार असतील, तर आपण या 15 गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायला पाहिजे आणि काटेकोरपणे स्वतःला त्या शिस्तीमध्ये टाकून त्या पथावर जोपर्यंत संकल्प सिद्धीला प्राप्त होत नाही सातत्याने चालायला पाहिजे. आज एवढंच.